बिन लग्नाची गोष्ट या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं मित्रांनो, सगळ्यात पहिले तर एक तऱ्हेने मी एवढंच सांगेल, ॲक्टर ॲक्ट्रेस हे दोघं तर सांगायची गरज नाही की किती पॉप्युलर कपल आहे. आणि ज्या पद्धतीने ॲक्टिंग काय यार, मी तर म्हणेल त्यांनी रिअलिस्टिकच यांचे शोज वगैरे पण होत असतात काही ठिकाणी, जे नाटक वगैरे आपण जर फॉलो करत असाल तरची गोष्ट करतो आहे मी. तर यांना कधी जरी बघितलं, आता चित्रपट असो, नाटक असो किंवा जाहिरात असो ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे, यार ऑब्व्हियसली ते असं कपल आहे जे लोक लाईक करतात त्यांना पर्सनली पण. तर हा याचा मी म्हणेल या चित्रपटाचा ॲडव्हान्टेज आहे. बाकी स्टारकास्ट पण चांगली आहे. टॉपिक वाईज मी जेवढं प्रॅक्टिकली मराठी लोकांना ओळखतो, मला थोडं समहाव असं वाटतं की या टॉपिकवर किती जणं ॲट्रॅक्ट होतील त्यावर मला डाऊट आहे. बाकी चित्रपटात मी एवढंच सांगेल, अजिबात कमी नाही आहे. हां, रायटिंग वाईज असं तुम्ही म्हणू शकता की कारण मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत या चित्रपटाला गेलेलो तेव्हा त्यांचं पण म्हणणं ॲक्च्युली हेच पडलं की हा चित्रपटाची जी स्टोरी लाईन आहे ही किती जणांना, मराठी लोकांना टच होईल. त्यात 2-3 मराठी चित्रपटांचा क्लॅश हे खूपच ऑड झालं सगळं. हा सोलो यायला पाहिजे होता चित्रपट, असं पण आहे. आणि जर जनरली जरी बोलायला गेला तर स्टोरी वाईज पण असं वाटतं की इट्स लाईक महाराष्ट्रातले जे पीपल आहे ते या चित्रपटाला ॲक्सेप्ट करतील का. कारण तुम्ही बघा चित्रपट, मग तुम्हाला याविषयी डिटेल कळेल. बाकी मी या चित्रपटाला 5मधून 3 रेटिंग देईल. बाकी तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल तर नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा चित्रपट.